जी बाई स्वतःच्या नवऱ्याची झाली नाही ती तुझी काय होणार? साधा आणि सरळ तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी तू समजूतदार असणारच आहेस, कारण एवढा मोठा झालायस म्हटल्यावर तुला दुनियादारीचं नॉलेज तर भावा असणारच आहे. तर नमस्कार भावना आणि माझ्या बहिणींनो. तर आमचं सकाळी अजून मी आंघोळ करायचं आहे, तोंड धुयायचं आहे. नाश्त्याला आज 2 पदार्थ आहेत, खिचडी आहेत, त्यात पोहा आहेत. इथे सगळा सेटअप तुमचा भाऊ घेऊन बसला आहे. आईसाहेबांचं आवरलंय सगळं. अजून मी तोंड धुयायचं आहे, सोडा तोंड धुतलंय मी, अजून आंघोळ करायला जायचं आहे. पण आता मम्मीला द्यायचे पोहा नाश्त्याला, ते पहिला मी यात काढून घेतो. आणि दुसरी गोष्ट मी जाऊन घे आणणार आहे. आता मी नाश्ता करून मग जेवायला बसणार आहे. आता तुम्हाला अरे आता विषय कसा आहे, हां मस्तपैकी गरमागरम पोहे होते जरा मागाशी. मला जरा आवरा वेळ झाल्यामुळं जरा उद्गार झाल्यात, पण ओकेमध्ये डन केलेलं आहे पोहा. आपण खाऊन बघूया कसं आहेत. एक नंबर. किती सगळं पसारा उचलायला पाहिजे मला. तो आई साहेबांना तर नाश्ता दिला. दुसरी गोष्ट माझी आंघोळ, भांडी आहेत अजून, पण त्याआधी जाऊन आणणार आहे मी दही. म्हणजे आंघोळ नंतर करणार, पण नाश्ता नंतर भांडी नंतर आंघोळ. मी आलो, थांबा 7:30 मिनिटात जाऊन दही घेऊन येतो. तर विषय काय झाला माहिती आहे काय, मी दही घेऊन आलो आणि सगळा सेटअप लावून घेतलेला नाश्ता करायला. हे बघा दही पण इथं आणून ठेवले, प्लेट पण आणलेली, यात शेंगदाणा पण आहे वाटतं खा. म्हणजे नाश्ता करायला बसणं होतं तेवढ्यात गॅसवर ठेवलेलं पाणी लागलंय, दोन्ही हातांना नंगा करायला. गॅस वाया झालो म्हणताना पहिला आता तुमचा भाऊ जाणार आहे नवीन टॅवेल घेऊन आंघोळ करायला. ओके, नंतर मग आंघोळ करून नाश्ता करायला जाणार. अजून देवपूजा करायची आहेत. काल केली ती सोडा, आज बी करायची आहे. काल नुसतं मी अगरबत्ती आणि दिवा लावलेला. आज जाऊन सगळं पुसून देव मस्तपैकी देवपूजा करून घेणार. आंघोळ गेल्या तुमच्या भावानं ठरलेलं की नाश्ता करायचा, पण राहू दे म्हटलं, कारण आंघोळ करून फ्रेश असल्या पहिला देवपूजा करून घेतले. आणि देवपूजा करताना व्हिडिओ का केला नाही, कारण देवपूजा करताना लक्ष सगळं देवाकडे असावं ना की मोबाईलमध्ये. त्यामुळे सगळं आवरून घेतलो. तिथे दिवा लावला, अगरबत्ती लावल्या, बाहेर पण आहेत की नाही, बाहेरचं सगळं आवरून घेतलं. आज मी टावेलवरच आहे. इथं एक अगरबत्ती लावल्या, कारण इथं आपण हे स्वामी समर्थांचा फोटो आहे, इथं दत्ताचा फोटो आहे, त्यामुळे इथलं पण सगळं आवरून घेतलं. आणि आता अजून टावेलसुद्धा काढलेला नाही मी. असू दे, असं अजून डोकंसुद्धा पुसलं नाही, कुंकू लावलं, देवपूजा केली सगळी. आता बसणार आहे मी नाश्ता करायला, कारण हे माझं आता असं इतळत असेल त्या आतल्या डब्यात. ते सफाईच्या आधी पहिला नाश्ता करून येतो. थांबा 3:30 मिनिटात. तर फायनली ती वेळ आलेली आहे जिथं तुमचं भाऊ आता नाश्ता करायला बसणार आहे. बराच वेळ झाला, आत्ता करायचं मग करायचं, आत्ता करायचं मग करायचं म्हणत. यात आणि घाण करून ठेवली काय, नुसता पिडतेच बघ मम्मी तू एक मला. असं मस्तपैकी दही घ्यायचं खिचडीवर आणि ताव द्यायचा म्हणलेलो. कामं एवढी होती काय विचारू नका, कामानं सगळा बत्त्या बोळ केलाय. असू दे, चमच्यानं काय आपल्याला खायला येत नाही, त्यामुळं हातानंच खाल्ले तर पोट भरती, नाही तर भरत ना आपलं. तुझं काय झालं, तुला का वाढून बसल्यास? तर भावनांनी माझ्या बहिणीनो मस्तपैकी ज्या खिचडी खायला आज वार कुठला मला माहीत नाही, पण पोट भरून जरा खातो, घरोघरीच नाश्ता करतो आणि मग तुमच्याबरोबर येतो. तुम्ही बघूया नवीन काय करायचं. आज एका भावाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानं लयच म्हणजे लयच असा घाण आपल्याला एक प्रश्न विचारला. घाण म्हणजे घाण असं नाही, चांगला होता पण विचार करण्यासारखा. एवढं नाश्ता करतो आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्या तुम्ही. तर नमस्कार भावनांनी माझ्या बहिणीनं.
प्रश्न तुमचे उत्तर माझी ही सिरीज बंद केली का असं बऱ्याच जणांनी मला परवा मेसेज करून विचारले. तर विषय काय झाला, आजचा ब्लॉग म्हणून इथंपर्यंतच. आणि तुम्हाला स्क्रीनवर जो आता हे मेसेज दिसाला आहे, तर आपल्याला परवा एका भावाने मेसेज केला, ते आधी सगळ्यात आधी वाचून घ्या, मग तुम्हाला मी त्याच्यावर उत्तर देतो. तो मेसेज असा होता, मी एका लग्न झालेल्या बाईशी बोलतो, पण तिने स्वतःहून मला मेसेज केला होता आणि ती मला असं सांगत होती की त्यांचं आता ती दोघंजण आता रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ती म्हणते की माझा नवरा दुसऱ्या बाईबरोबर रिलेशनमध्ये आहे आणि आपण दोघं लग्न करूया. तर तो भाऊ मला म्हटला, हे करणं बरोबर आहे की चुकीचं आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रा, एक गोष्ट लक्षात घे, जी बाई स्वतःच्या नवऱ्याची झाली नाही ती तुझी काय होणार? साधा आणि सरळ तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकी तू समजूतदार असणारच आहेस, कारण एवढा मोठा झालायस म्हटल्यावर तुला दुनियादारीचं नॉलेज तर भावा असणारच आहे. पण मला काय म्हणायचं आहे, मी परवा पण ह्याच्यावर व्हिडिओ केला होता की एखाद्याचा संसार सुखाचा चालला असला तर त्यात जाऊन आपण आडवा पाय घालणं हे चुकीचंच आहे आणि असं पुढे जाऊन आपल्याबरोबर पण होऊ शकते. म्हणून मित्रा लक्षात घे, हे सगळं जेवढ्या होईल तेवढं शक्य तेवढ्या लवकर इथंच थांबवायचा प्रयत्न कर, कारण ह्या गोष्टीचा त्रास तुम्हाला दोघांना पण होणार आहे. कारण तिला पण मुलं आहेत, भविष्यात जाऊन तुला पण मुलं होतील, नाही होतील तो भाग वेगळा. तिचा नवरा काय माती खातोय तो तिच्या आयुष्याचा आणि तो तिच्या नशिबाचा भाग राहिला. पण तू त्यांच्या आयुष्यात जाऊन ढवळाढवळ करतोयस, कारण तुझं लग्न झालेलं नाही. त्यांचा संसार सुखात चालला असताना दोघा जर तिसरा आला तर चांगला चाललेला संसार मोडायला वेळ लागत नाही. त्यामुळं चुकी तुझी आहे भावा. रिलेशनशिपमध्ये कुठंपर्यंत जावं, कुठंपर्यंत रिलेशन ठेवावं, हे सगळं आपल्या मनावर आणि आपल्या हातात असते. पण तू जिथंपर्यंत पोचलायस तिथंपर्यंत जायला नको होतं, पण ती गेलास. आता त्याच्या काय झालेल्या गोष्टी झाल्या, त्याला आपण काहीसुद्धा करू शकत नाही. पण इथून पुढं तू इथं थांबलास तर दोघांचं पण आयुष्य सुखानं राहील. ती कसं का असं ना, तिने तिच्या नवऱ्याबरोबर आजपर्यंत लग्न झाल्यापासून जे आयुष्य काढले ती सुखातच राहिली असणार. त्याशिवाय तर इथंपर्यंत ती संसार ओढत आली नाही आणि इथून पुढं पण ती जगू शकत्या. तुझ्याशिवाय जगणार नाही अशातला काय भाग नाही. उद्या तुझ्याबरोबर पण राहील आयुष्यभर, ह्याच्यातला पण काय भाग नाही. कारण ती तिच्या नवऱ्याची होऊ शकत नसली तर तुझी होईल कशावरनं, ह्या गोष्टीचा विचार तू कर. आणि उद्या तुझ्या संगड जर असं काय झालं तर तू काय करशील? समज उद्या बाय चान्स तुम्ही लग्न केला आणि ती दुसऱ्या कोणाबरोबर तर पळून गेली, तर त्यावेळेला तू काय करणार? मग तुझ्या जागी तिच्या नवऱ्याला ठेव आणि विचार कर भावा की तिची मनस्थिती काय असेल. तू कसाही असू दे, त्याचं आणि त्यांच्या दोघांचं आयुष्य आहे, तिने निस्तरून घेतील. पण तू ह्यात जी मध्यस्थी करायलायस ती म्हणजे सगळं चुकीचं असं मला तर वाटते माझ्या हिशोबानं. बाकी आयुष्य तुझं आहे, निस्तरायचं तुला आहे. मला तर काही मी निस्तरायला येणार नाही. मी फक्त सांगू शकतो हे करू नका, ते करू नका. काय करायचं काय नाही करायचं शेवटी तुमच्या हातात आहे भावानो. पण असल्या गोष्टी करताना लाख वेळा विचार करा मित्रांनो, आणि मगच असल्या गोष्टीत हात घाला आणि घालूच नका, कारण हे करणं चुकीचंच आहे मित्रांनो. एखाद्या चाललेला सुखी संसार मोडणं हा लय मोठा गुन्हा आहे. कारण भविष्यात तुमचे पण लग्न होणार आहेत, तुमच्याबरोबर पण ही गोष्ट घडू शकत्या, लक्षात ठेवा. आणि तरच या गोष्टीत पडा, अन्यथा निस्तरू नका आणि कुणाच्या बसलेल्या सुखी संसाराची वाट लावू नका. एवढंच मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.